मुलांना काय म्हणता मॅम? प्रेरणा मॅम? Yes, ma'am. Now we can start. Ma'am, Yes, अच्छा, मुलांना कुठपर्यंत आलेलं मॅथ्स वनचं आपलं सराव संच कुठपर्यंत? कुठे? दुसरा लेसन. दुसरा लेसन चालू झाला मॅथ्स वनचा? येस मॅम. रिअल नंबर आपलं वास्तव संख्या? येस मॅम. संच झाला का पूर्ण? येस मॅम. येस मॅम, आमचा दुसरा चालू झालाय. नाही, इथे क्लासमध्ये आपला दुसरा सुरू आहे का? पण जे ऑनलाईन क्लासेस असतात त्याच्यामध्ये. ठीक आहे येस चालेल. मॅम. बर, आता वास्तव संख्या आपण सुरू करणार आहोत ना? ठीक आहे. तुम्हाला पहिला लेसन कोणी शिकवलाय? राधिका मॅम. येस मॅम. आता आपला दुसरा जो लेसन आहे आपण दुसरा घेऊया की मॅथ्स 2 घेऊया? मॅथ्स 2 आपण ठीक आहे, वास्तव संख्या सुरू मॅथ्स 2 चा घेऊया. ठीक आहे, वास्तव संख्या म्हणजे काय आहे तर संख्यांचा एक गट आहे. जसं की आपण बघा वेगवेगळ्या संख्यांचे गट शिकलोय. तुम्हाला माहित आहेत का कोणकोणत्या संख्यांचे गट आहेत? संचामध्ये आपण शिकलो बघा, पहिल्या धड्यामध्ये आपण वेगवेगळ्या संख्यांचे संच होते. तुम्हाला संच तुम्हाला माहित आहेत का? आपण पहिल्या धड्यामध्ये तुम्ही जर शिकला असाल तर वेगवेगळ्या संख्यांचे संच आहेत. कोणते कोणते आहेत माहित आहे का? येस मॅम. कोणते कोणते संच आहेत आपले संख्यांचे? नैसर्गिक संख्यांचा संच, बरोबर. आणि संख्याचा संच, बरोबर. वास्तव संख्याचा संच, हा, सगळ्यात लहान जो आहे तो नैसर्गिक संख्यांचा संच आहे आणि सगळ्यात मोठा जो संख्यांचा संच आहे तो कोणता आहे? सगळ्यात मोठा, सगळ्यात लहान आपला नैसर्गिक संख्या आणि सगळ्यात मोठा जो संच आहे तो कोणता आहे? वास्तव संख्यांचा संच. तर पहिला जो आहे तो नैसर्गिक संख्यांचा संच, ज्याच्यामध्ये आपण 1 2 3 चे नंबर्स होईल. त्यानंतर नैसर्गिक संख्यांच्या संचानंतर पूर्ण संख्या येतात. पूर्ण संख्यांचा संच. पूर्ण संख्यांच्या संचामध्ये कोणते येतात संख्या? शून्य. पूर्ण संख्यांच्या संचामध्ये काय काय येतं? शून्यापासून सुरू होतात. बरोबर. शून्यापासून पुढे असंख्य संख्या, पुढे 0 1 2 3 4 5 1000 2000 10,000 1,00,000 सगळ्या असंख्य संख्या पुढे. ठीक आहे, तो पूर्ण संख्या संच, अनंत संख्या. बरोबर. आता त्याच्यानंतर पुढे येतो आपल्याला पूर्णांक संख्यांचा संच. पूर्णांक संख्यांचा संच. पूर्णांक संख्यांचा संच काय आहे? ऋण 3, ऋण 2, ऋण 1. बरोबर. म्हणजे आता बघा या दोन संख्यांच्या संचामध्ये ऋण संख्यांना जागा नाहीये, पण ऋण पण संख्या असतात की, मग त्यांना पण कोणत्या तरी संचामध्ये जागा पाहिजे. म्हणून आपल्याला एक नवीन संच तयार केला संख्यांचा, ज्याला म्हणतात पूर्णांक संख्यांचा संच. कारण ऋण पण तर संख्या आहेत, पण ऋण संख्यांना नैसर्गिक संख्यांच्या संचामध्ये जागा आहे ना पूर्ण संख्यांच्या संचामध्ये जागा आहे. मग त्यांना कुठे मिळाली जागा? तर त्यांना मिळाली पूर्णांक संख्यांच्या संचामध्ये जागा मिळालेली आहे. म्हणजे उजवीकडे सगळ्या धनसंख्या, डावीकडे सर्व ऋण संख्या. डावीकडे डॅश डॅश डॅश, उजवीकडे पण डॅश. उजवीकडे पण त्या अनंत आहेत आणि डावीकडे पण अनंत. ऋण 2, ऋण 3, ऋण 10, ऋण 100 त्या डावीकडे. बरोबर. या सगळ्या पूर्णांक संख्यांचा संच. ठीक आहे. आता त्याच्यानंतर जो संख्यांचा संच येतो तो येतो परिमेय संख्यांचा संच, क्यूब.
परिमेय संख्यांचा संच. आता या परिमेय संख्यांच्या संचामध्ये कोणत्या संख्या येतात माहिती आहे तुम्हाला? परिमेय संख्यांच्या संचामध्ये P/Q. आता हा अंश आणि छेदाच्या रूपातल्या ज्या संख्या आहेत, आता अंश आणि छेदाच्या रूपात तर आपण या पण लिहू शकतो, ज्या आय मध्ये आहेत ना पूर्णांक म्हणजे 3 म्हटलं तर 3 पण मी अंश आणि छेदाच्या रूपात लिहू शकते, असं 3/1 ती पण लिहू शकते. पण मग वेगळा क्यू का निर्माण केला, वेगळा संच? कारण 1/1 असणाऱ्या संख्या सगळ्या पूर्णांक संख्यांमध्ये येतात, आय मध्ये येतात, ज्यांचा छेद 1 आहे. जसं 3 आहे, 3 म्हटलं तर त्याच्या छेदात आपण लिहत नाही, पण तो असतो. किती असतो त्याच्या छेदामध्ये? फक्त 3 मी म्हटलं तर त्याच्यामध्ये छेदामध्ये संख्या असते, पण ती किती असते? 1 असते. म्हणजे या ज्या आय मध्ये ज्या सगळ्या संख्या आहेत ना पूर्णांक संख्यामध्ये, त्या सगळ्या संख्या ज्या आहेत त्यांच्या छेदामध्ये 1 आहे. पण आता अशा संख्यांचं काय ज्यांच्या छेदामध्ये 1 व्यतिरिक्त दुसरी कोणतीही संख्या असेल, जसं 5/2 आहे ना, ऋण 7/3 आहे. आता यांच्या छेदामध्ये तर 1 नाहीये, छेदामध्ये इथे 2 आहे, इथे 3 आहे. मग या संख्यांना आता आय मध्ये जागा नाही, कारण आय मध्ये ज्या सगळ्या संख्या येतात त्या छेद 1 असणार आहेत. कळतं का? छेद 1 असणार आय मध्ये. ठीक आहे. तर मग या परिमेय संख्या ज्या 1 व्यतिरिक्त छेद असणाऱ्या, 1 व्यतिरिक्त कोणताही छेद असणाऱ्या ज्या संख्या तर त्यांना पण जागा पाहिजे. पण मग P/Q आणि Q शून्य नाही पाहिजे, बाकी तर काही चालतं. म्हणजे Q म्हणजे छेद शून्य नसला पाहिजे. छेद शून्य नसला पाहिजे म्हणजे छेदामध्ये 1 चालेल, 2 चालेल, 3 चालेल, 10 चालेल. मग पुन्हा आय मधल्या पण सगळ्या संख्या याच्यात येऊ शकतात. क्यू मध्ये बघा, क्यू मध्ये 3 म्हटलं तरी पण ती क्यू मध्ये येऊ शकते, आणि 5/2 पण क्यू मध्ये येऊ शकते, परिमेय संख्या. ठीक आहे. आता परिमेय संख्यांची आणखी एक व्याख्या करता येते बघा, नीट लक्षात. परिमेय संख्या म्हणजे आपण असं पण म्हणू शकतो की अशा संख्या ज्या आपण अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहू शकतो आणि ज्याचा छेद 0 नसतो, शून्या व्यतिरिक्त कोणताही छेद असणाऱ्या संख्या म्हणजे परिमेय संख्या असं पण म्हणू शकतो आपण. पण परिमेय संख्यांची आणखी एक व्याख्या आहे बघा. परिमेय संख्या म्हणजे काय माहितीये का? आता समजा मी 5/2 घेतलं, ठीक आहे बघा, 5/2 बघा. कोणत्याही अंश आणि छेदाच्या स्वरूपातल्या ज्या संख्या असतात कोणत्याही, त्याचं एक दशांश रूप असतं, माहितीये तुम्हाला? अंश आणि छेदाच्या स्वरूपातल्या ज्या संख्या असतात त्याचं एक दशांश रूप असतं. कसं काढतो आपण दशांश रूप त्याचं? कोणत्याही आपण अपूर्णांक किंवा अंश आणि छेदाच्या स्वरूपातल्या, आता समजा 5/2 आहे, तर 5/2 हे तर अंश आणि छेदातल्या स्वरूपातले किंवा याला अपूर्णांक म्हणतो आपण. तर याचं मला दशांश रूप कसं मिळतं? म्हणजे ही जी अंश आणि छेदातली किंवा अपूर्णांक संख्या आहे अंश आणि छेदाच्या रूपात, तिचं दशांश अपूर्णांकात रूपांतर कसं करतो आपण माहितीये तुम्हाला? भागाकार करून. भागाकार करतो. बरोबर. आपण काय करतो? 2 ला 2 ने 5 ला भाग, बरोबर आहे. आपल्याला मिळतं 2.5 मिळेल आपल्याला, पण तिथे 1 शून्य घेतलं नाही, दशांश येतं. म्हणजे याचं जे दशांश रूप आहे ते 2.5 आहे. बरोबर? कळतं का? बरोबर की नाही? येस मॅम. आणि दशांश रूप आपण जे याचं आपण शोधलं 5/2चं, याचं दशांश रूप 2.5 आहे. मग हे जे दशांश रूप आहे की नाही, या दशांश रूपाचे 3 प्रकार पडतात. हे जे दशांश रूप आहेत ना त्याचे 3 प्रकार पडतात. ते कोणते ते सांग. आता आणखी समजा मी एखादी संख्या तुम्हाला दिली 10/3, तर 10/3चं दशांश रूप आपण कसं काढणार? 3 ने 10 ला आपण भागणार, 3 तरी 1 राहणार, आपण 0 घेणार, इथे दशांश मिळणार, परत 3 तरी घेणार, परत 1 राहणार, परत 0 घेणार, 3 तरी घेणार,
असं काय होणार? काय होणार आहे? अखंडित आवर्ती म्हणजे इथे काय होतं माहितीये का, मगाशी जे 2.5 आले की नाही, तो भागाकार आहे ना संपला. म्हणजे इथे बाकी शून्य आली. मगाशी जो भागाकार आपण 5ला 2ने आपण जेव्हा भागलं तेव्हा मला इथे बाकी शून्य मिळाले. पण इथे बाकी शून्य नाही मिळत. मग तुमचा भागाकार आहे ना पुढे पुढे वाढतच जाणार है ना. पण काय झालं माहितीये का, इथे वरती तुम्हाला जो भागाकार मिळतो ना, त्या भागाकारामध्ये एखादी संख्या किंवा एखाद्या संख्येचा गट, एकच संख्या असू शकते किंवा 2 संख्या असू शकतात किंवा 3 संख्या असू शकतात. तो गट ना पुन्हा पुन्हा येतो. जसे इथे आता 3 पुन्हा पुन्हा येणार आहे. 3 येतच जाणार आहे. म्हणजे हा भागाकार कधीही संपणार नाही. पण भागाकार जरी संपणार नसला तरी पण तुम्हाला जो भागाकार येतो वरती त्याच्यामध्ये एखादी संख्या किंवा संख्येचा गट पुन्हा पुन्हा येतो. मग हा एक प्रकारचा हे जे दशांश रूप आहे 3.333, इथे आपण काय करतो माहिती आहे, 3 पुन्हा पुन्हा जर येत असेल तर 3 वर आपण रेष देतो किंवा वरती डॉट देतो. याचा अर्थ 3 काय आहेत माहितीये का, 3 आवर्ती आहेत. आवर्ती वरती मी रेष दिली किंवा डॉट दिला याचा अर्थ काय आहे, आवर्ती. आवर्ती याचा अर्थ ती संख्या किंवा संख्येचा गट काय होणार आहे, पुन्हा पुन्हा येणार आहे. पुन्हा पुन्हा येणार. बघा दशांश रूप, कोणत्याही संख्येचे जे दशांश रूप आहे त्या दशांश रूपाचे 3 प्रकार असतात. एक लक्ष द्या, कोणत्याही संख्येचे दशांश रूप जे आहे त्याचे 3 प्रकार. एक आहे खंडित, दुसरा आहे अखंडित, आवर्ती आणि तिसरा आहे अखंडित अनावर्ती. बघा 2 वेगळे शब्द, इथे आवर्ती आहे, इथे अनावर्ती आहे. खंडित म्हणजे काय, तर जिथे तुमची बाकी शून्य येते. जसं मगाशी आपला 5ला आपण 2ने भागलं तेव्हा बाकी शून्य आली. जिथे तुमचा भागाकार संपतो बाकी शून्य येते, तो जो भागाकार आहे त्याला आपण खंडित, ते जे दशांश रूप आहेत, दशांश रूप भागाकार नाही, ते जे दशांश रूप आहे, म्हणजे हे जे दशांश रूप आहे मी 2.5 जे लिहिलं ते जे दशांश रूप आहे याला मी खंडित म्हणणार. बघा हे खंडित आहे, याच्यावर मी रेष वगैरे नाही दिली 5 वर. याचा अर्थ 5 हा खूप वेळा नाही, एकदाच आलेला आहे आणि तो भागाकार संपलेला आहे. पण हे जर मी 3.3 वरती रेष देते तर हे वाचताना 3.3 आवर्ती वाचायचं. याचा अर्थ काय आहे की 3 पुन्हा पुन्हा आलेले आहेत भागाकारामध्ये आणि तुमची बाकी कधीही शून्य येणार नाही. भागाकार वाढतच जातो पुढे 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 पुढे. कळते का, ते नाही कळत? येस मॅम. भागाकार आपण काय बघतोय, दशांश रूप बघतोय. एखाद्या संख्येचे दशांश रूप. दशांश रूप 3 प्रकारचं असू शकतं. एक खंडित, दुसरं अखंडित, आवर्ती. अखंडित याचा अर्थ, अखंडित म्हणजे न संपणारा, ज्याचा खंड नाही. खंडित म्हणजे संपला, खंड झाला त्याचा, म्हणजे संपला भागाकार, म्हणजे बाकी शून्य आली. अखंडित याचा अर्थ तो कधीच संपत नाही भागाकार. पण आवर्ती म्हणजे काय, तर भागाकार जो तुमचा आहे तो आवर्ती असतो. आवर्ती म्हणजे एखादी संख्या किंवा संख्येचा गट काय येत असतो, आवर्ती. म्हणजे एखादी घटना पुन्हा पुन्हा जेव्हा घडते, आपण विज्ञान मध्ये शिकलोय आवर्ती बदल, अनावर्ती बदल है ना. तर आवर्ती म्हणजे पुन्हा 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 घडणार. म्हणजे इथे काय होतं की तुम्हाला एखादी संख्या, एकच संख्या नाही, कधी कधी 2 संख्या पण परत परत येते. म्हणजे 2 5 2 5 2 5 किंवा 3 संख्या पण पुन्हा पुन्हा येते. मग याला आवर्ती म्हणतात. मग तो जो भागाकाराचा प्रकार आहे तो अखंडित आवर्ती असतो. मग तो कसा ओळखायचा, आता 2.5 लिहिलं तर हा खंडित झाला. पण मी 2.5 आणि वरती डॅश लिहिते किंवा वरती डॉट देते तर ह्याला
नुसतं 2.5 तर हा खंडित झाला. हा 2.5 वरती डॅश दिला, याचा अर्थ हा अखंडित आवर्ती झाला. ठीक आहे. आता अखंडित अनावर्ती म्हणजे काय तर बघा, अखंडित अनावर्ती म्हणजे आपण बघा एखाद्या संख्येचं वर्गमूळ आहे जे मला भागाकार पद्धतीने काढायला सांगितले. आता तुम्हाला नाहीये भागाकार पद्धतीने वर्गमूळ काढणं, पण एखादा आता वर्गमूळ माहितीये तुम्हाला वर्गमूळ काय असतं? वर्गमूळ 4चं वर्गमूळ किती? 16. नाही, वर्गमूळ 4चा वर्ग नाही, वर्गमूळ 4चा वर्ग 16 असतो. 4चा वर्ग 16. 4चं वर्गमूळ किती? 4 कोणाचा वर्ग आहे? 4 कोणाचा वर्ग आहे? वर्गमूळ माहिती आहे का तुम्हाला काय असतं? वर्ग आणि वर्गमूळ एकमेकांच्या विरुद्ध आहेत. वर्ग आणि वर्गमूळ म्हणजे 2चा वर्ग जर 4 आहे ना, तर 4चं वर्गमूळ, या 4चं वर्गमूळ 2 असतं. तसं बेरीज वजाबाकी एकमेकांच्या विरुद्ध क्रिया आहेत, गुणाकार भागाकार एकमेकांच्या विरुद्ध आहे. तसं वर्ग आणि वर्गमूळ एकमेकांच्या विरुद्ध आहे. म्हणजे 2चा वर्ग जर 4 आहे म्हणजे 4चं वर्गमूळ किती असणार? वर्गमूळाचं चिन्ह आहे. 4चं वर्गमूळ किती? 2. म्हणजे हा जो 4 आहे त्याचं वर्गमूळ म्हणजे काय करायचं? 4 कोणाचा वर्ग आहे तर 2चा, मग 4चं वर्गमूळ 2 असतं. 3चा वर्ग 9. 3चं वर्गमूळ किती? सॉरी, 9चं वर्गमूळ किती? 3. 9चं वर्गमूळ 3. 3. 16चं वर्गमूळ किती? 16चं वर्गमूळ 16 कोणाचा वर्ग आहे? 4चा. मग 16चं वर्गमूळ 4 असणार. हा कोणाचा वर्ग आहे तर 4चा, मग 16चं वर्गमूळ 4 असणार. 25चं वर्गमूळ काय आहे? 5. 625. नाही, 25चा वर्ग 625 आहे. वर्गमूळ 25 कोणाचा 5. वर्ग आहे? 5चा, ते त्याचं वर्गमूळ असतं. हा, 36चं वर्गमूळ काय? 6. 6. 6. 6. 49चं वर्गमूळ 7. 64चं 8. है ना? तर ह्या संख्या ज्या आहेत की नाही, 4, 1, 4, 9, 16, यांना आपण पूर्ण वर्ग संख्या म्हणतो. म्हणजे याचं वर्गमूळ मला सांगता येतं. तसं मला 1चं वर्गमूळ सांगता येतं, 4चं सांगता येतं, 9चं सांगता येतं. कारण 1चं वर्गमूळ 1 आहे, 4चं वर्गमूळ 2 आहे, 9चं 3 आहे. मग यांना पूर्ण वर्ग संख्या म्हणायचं. पूर्ण वर्ग म्हणजे काय तर त्या कोणाचा तरी वर्ग आहेत. जसं 1 आहे, 4 आहे, त्यानंतर 9 आहे. पूर्ण वर्ग संख्या, पूर्ण वर्ग संख्या म्हणजे ज्या कोणाचा तरी वर्ग आहेत. 1, 4, 9. आणखी कोणत्या येणार पुढे? त्या वर्ग आहेत, वर्ग संख्या आहेत, कोणाचा तरी वर्ग आहेत. 1, 4, 9. त्याच्यानंतर कोणती वर्ग संख्या? 16. कारण ह्या वर्ग आहेत कोणाचा तरी. 16 नंतर कोणती वर्ग संख्या आहे? 25. 25. त्याच्यानंतर कोणती आहे? 36. 36. यांना म्हणायचं पूर्ण वर्ग संख्या. का? कारण या कोणाचा तरी वर्ग आहेत.
म्हणून यांना पूर्ण वर्ग संख्या असं म्हणतो आपण. या सगळ्या पूर्ण वर्ग संख्या. एकशे 96, 245. कळलं का? यांना पूर्ण वर्ग संख्या म्हणायचं, कारण यांची वर्गमूळ आपल्याला माहित आहे. यांचे वर्गमूळ आपल्याला सांगता येतात. जसं 1चं वर्गमूळ 1 आहे, 4चं 2 आहे, 9चं 3 आहे, 16चं 4 आहे, 25चं 5 आहे, 36चं 6 वर्गमूळ आहे. वर्गमूळ, वर्ग नाही, वर्गमूळ. त्याचं सांगता येतं, कारण त्या पूर्ण वर्ग संख्या आहेत, त्या वर्ग आहेत म्हणूनच त्याचं वर्गमूळ सांगता येतं. आता मधली मी कोणती तरी संख्या तुम्हाला सांगितली, समजा 5, तर 5 किंवा 3 कोणाचा वर्ग आहे का? 3चं वर्गमूळ मला सांगता येईल का? बघा, 3चा वर्ग मला माहित आहे, 3चा वर्ग 9 आहे. मी वर्गमूळ विचारलं, 3चं वर्गमूळ आपल्याला माहित आहे का? 3 कोणाचा वर्ग आहे का? 3 याच्यामध्ये नाही, येतो का या संख्यांमध्ये? 3 या पूर्ण वर्ग संख्यांच्या लिस्ट मध्ये नाहीयेत. 3 नाहीयेत, 2 नाहीयेत, 5 नाहीयेत, 7. बघा, 1 नंतर डायरेक्ट 4 पूर्ण वर्ग संख्या. मधल्या ज्या संख्या आहेत 2, 3 त्यांचं वर्गमूळ मला सांगता नाही येत. 1 नंतर डायरेक्ट 4चं वर्गमूळ मला सांगता येतं, जे 2 आहे. 4 नंतर डायरेक्ट 9चं वर्गमूळ मला सांगता येतं, जे 3 आहे. मी समजा मला कोणी विचारलं की वर्गमुळात 7 सांगा, तर ते मला नाही सांगता येत 7चं वर्गमूळ, कारण 7चा वर्ग सांगता येतो. 7चा वर्ग 49 आहे, पण वर्गमूळ नाही. 7 ही पूर्ण वर्ग संख्या नाहीये. कळते का मी काय बोलते? येस मॅम. मग ज्या पूर्ण वर्ग संख्या नाहीयेत त्यांचं वर्गमूळ मला काढता येतं, पण त्याचं वर्गमूळ जे आहे की नाही ते भागाकार पद्धतीने मला काढता येतं. आणि ती भागाकार पद्धत जी आहे ती तुम्हाला नाही शिकवले, मी सांगते. अशा प्रकारे तुम्हाला भागाकार पद्धतीने ते वर्गमूळ काढता येते. हे बघा, असं. हे बघा, 2चे वर्गमूळ दिसते इथे. 2चे वर्गमूळ काढले, कारण 2 ही पूर्ण वर्ग संख्या नाहीये. 3चे वर्गमूळ काढले, भागाकार पद्धत वापरली आहे. बघ, याला भागाकार पद्धत म्हणतात, वर्गमूळ काढण्याची भागाकार पद्धत. पण ती तर तुम्हाला शिकायची नाहीये. मी फक्त का सांगते मी त्या, बघा इथे जर तुम्ही बघितलं, इथे बघा बरं, 2चं वर्गमूळ त्यांनी काढलेलं आहे भागाकार पद्धतीने. पण ते जर वर्गमूळ तुम्ही बघितलं ना, भागाकार तर संपलेला नाहीये, भागाकार संपणारच नाही. पुढे पुढे त्यांनी थांबवला इथे, हा संपलेला नाहीये. जेव्हा इथे 0 येणार तेव्हा भागाकार संपतो खरं तर, पण इथे कधीच 0 येणार नाही. म्हणजे हा सुद्धा भागाकार अखंडित आहे. पण अखंडित जरी असला तरी तो आवर्ती नाहीये. बघा, जसा तो भागाकार आवर्ती होता. आवर्ती म्हणजे काय? तर एखादी संख्या किंवा संख्येचा गट पुन्हा पुन्हा येत होतो, तसं इथे येत नाहीये. बघा, इथे 1.41 आहे, मग पुन्हा 4-1 नाहीये. 4-1, 4-2, परत 1, परत काहीतरी वेगळं. म्हणजे प्रत्येक वेळेला वेगवेगळी संख्या किंवा वेगवेगळा गट येतो, सारखी संख्या किंवा सारखा गट नाहीये. काय बोलते तुम्हाला कळतं? येस मॅम. अनावर्ती. अनावर्तीचा अर्थ काय? म्हणजे अशा ज्या काही संख्या आहेत ज्यांचं वर्गमूळ मला सांगता येत नाही, त्यांचं जे दशांश रूप आहे ना, ते कसं आहे? अखंडित अनावर्ती आहे. कसं आहे? अखंडित अनावर्ती. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही जो भागाकार पद्धतीने एखाद्या संख्येचं वर्गमूळ काढता, तेव्हा त्याचा जो भागाकार येतो तो अखंडित तर असतो, म्हणजे संपत तर नाहीच, पण भागाकारामध्ये तुम्हाला जी संख्या येते ती अनावर्ती असते. अनावर्ती म्हणजे पहिला एक वेगळी संख्या येईल किंवा वेगळा गट येईल, पुढच्या वेळेला दुसरीच कुठला तरी वेगळा गट येईल. आवर्तीमध्ये कसा सारखा गट किंवा एकच संख्या येते. समजतंय? येस मॅम. सगळ्यांना कळलं? येस मॅम. येस मॅम. येस मॅम. ज्यांचं वर्गमूळ सांगता येत नाही ना, त्या सगळ्या ज्या आहेत त्यांचा जो दशांश रूप आहे ते अखंडित अनावर्ती असतं. वर्गमुळात 2, वर्गमुळात 3, वर्गमुळात 7, या सगळ्या संख्या जे त्यांचं दशांश रूप आपण जर काढलं ते अखंडित अनावर्ती असतं.
आता ह्या 10/3 मगाशी जे होतं ते त्याच्यामध्ये 3.3333 येत गेलं. हे अखंडित आवर्ती आहे, कारण 3 पुन्हा पुन्हा आलं. आणि खंडित तर आपण बघितलं, जो भागाकार संपतो तो खंडित आहे. असे दशांश रूपाचे 3 प्रकार आहेत. एक खंडित, एक अखंडित आवर्ती आणि तिसरं अखंडित अनावर्ती. कळलं सर्वांना? येस मॅम. दशांश रूपाचे किती प्रकार आहेत? संख्येचे दशांश रूप जे असतात त्याचे किती प्रकार आहेत? एकूण 3 प्रकार आहेत. कोणते कोणते 3 प्रकार आहेत? खंडित, अखंडित आवर्ती आणि अनावर्ती. अखंडित अनावर्ती. ठीक आहे. खंडित, एक अखंडित आवर्ती आणि तिसरं अखंडित अनावर्ती. ठीक आहे. आता आपलं बघा, पहिला आधी आपण संख्या शिकत होतो. त्याच्यामध्ये परिमेय संख्यामध्ये मी थांबली होती. मी परिमेय संख्यांचं सांगितलं होतं तुम्हाला की P/Q स्वरूपातल्या ज्या असतात त्या परिमेय संख्या असतात. किंवा परिमेय संख्या कोणत्या असतात माहितीये का? ज्यांचं दशांश रूप, बघा, ज्यांचं दशांश रूप, नीट लक्ष द्या मला, ज्यांचं दशांश रूप खंडित किंवा अखंडित आवर्ती या दोघांपैकी कोणतंही असेल दशांश रूप, एक तर खंडित असेल किंवा अखंडित आवर्ती, त्या दोन्ही ज्या संख्या आहेत त्या परिमेय असतात. म्हणजे जरी खंडित तुमचं दशांश रूप आलं तरी ती परिमेय आहे, किंवा अखंडित आवर्ती आलं तरी ती परिमेय आहे. आणि जिचं दशांश रूप अखंडित अनावर्ती आहे ती अपरिमेय संख्या. तिला काय म्हणायचं? अपरिमेय संख्या. बघा, दशांश रूपाचे 3 प्रकार आहेत. एक खंडित, एक अखंडित आवर्ती आणि अखंडित अनावर्ती. त्याच्यातले 2 जे आहेत ते जर दशांश रूप तुम्हाला मिळालं, आता समजा एखादी संख्या तुम्हाला दिली, त्याचं दशांश रूप जर खंडित मिळालं किंवा अखंडित आवर्ती मिळालं, तर ती कोणती संख्या? दोघांपैकी कुठलंही मिळालं तरी ती कोणती संख्या? खंडित असेल किंवा अखंडित. बघा, एखादी संख्या तुम्हाला दिली आणि तिचं जर दशांश रूप खंडित असेल तर तिला आपण परिमेय संख्या म्हणतो. किंवा तिचं दशांश रूप अखंडित आवर्ती जरी आलं ना तरी ती काय आहे? परिमेय संख्याच आहे. दोन्ही प्रकारच्या संख्या या परिमेय असतात. म्हणजे इथे 5/2 जे मगाशी मी बघितलं आपण, 5/2 हे खंडित आहे दशांश रूप. हे जे दशांश रूप आहे हे खंडित आहे. याचा अर्थ ही संख्या काय आहे? ही परिमेय आहे. परिमेय म्हणायचं. जिचं दशांश रूप खंडित ती परिमेय, आणि जिचं दशांश रूप अखंडित आवर्ती ना ती सुद्धा परिमेय असते. दोन्ही प्रकारचे दशांश रूप असणाऱ्या संख्या परिमेय असतात. कळलं? अखंडित आवर्ती जरी असली तरी ती परिमेय असते. फक्त अपरिमेय कोण माहितीये का? जसं मगाशी 2चं वर्गमूळ शोधलं बघा, 1.4142 आणि मग असं काहीतरी पुढे वेगळं चाललं. म्हणजे प्रत्येक वेळेला आणि पुढे डॅश डॅश अजून वेगळ्या संख्या आहे. म्हणजे हे जे दशांश रूप आहे हे कसं आहे? हे दशांश रूप कसं आहे? या दशांश रूपाला काय म्हणायचं? अखंडित. अखंडित. अखंडित, अखंडित, अनावर्ती. अनावर्ती. अनावर्ती, अनावर्ती, अनावर्ती. कारण इथे कुठलाच संख्या किंवा कुठलाच संख्येचा गट पुन्हा 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 आलेला नाही. आलेला नाही. आलेला नाही, म्हणून तिला अनावर्ती. अखंडित तर तो आहे कारण भागाकार संपत नाही म्हणजे अखंडित. पण जरी भागाकार संपत असला तरी जो भागाकार येतोय तो अनावर्ती आहे. म्हणजे एखादा संख्या किंवा संख्येचा गट रिपीट नाही झालेला आहे, वेगवेगळा येतो प्रत्येक वेळेस. मग असं जेव्हा दशांश रूप तुम्हाला मिळेल ना तेव्हा ही अपरिमेय संख्या असते. जेव्हा एखाद्या एखाद्या संख्येचं दशांश रूप अखंडित अनावर्ती आहे तर ती कोणती संख्या असते?
अपरिमेय अपरिमेय. बरोबर. कळलं? परिमेय अपरिमेय येस मॅम ज्यांचं दशांश रूप खंडित किंवा अखंडित आवर्ती असतं ते परिमेय संख्या आणि ज्यांचं दशांश रूप अखंडित अनावर्ती असते ते अपरिमेय. परिमेय क्यू ने दर्शवतो आपण. त्याची व्याख्या पण दिलेली पी अपॉन क्यू च्या स्वरूपातल्या असतात. ही परिमेय आणि दुसरा क्यू डॅश असते ती अपरिमेय संख्या असते. आता याची काय व्याख्या नाही पण क्यू डॅश ने आपण अपरिमेय दाखवतो. क्यू ने परिमेय दाखवतो आणि क्यू डॅश ने अपरिमेय संख्या दर्शवतो. कळलं? अपरिमेय म्हणजे जिचं दशांश रूप ज्या संख्येचं दशांश रूप अखंडित अनावर्ती असतं अशा सगळ्या संख्या या अपरिमेय असतात. कळलं सगळ्यांना? परिमेय अपरिमेय. येस मॅम आता आपल्याला बघायचंय वास्तव संख्या काय आहे. आपला जो धडा आहे त्या म्हणजे काय असतं. तर आपण बघितलं बघा सगळ्यात छोटा एन आहे, त्यानंतर डब्ल्यू आहे, त्याच्यानंतर आय आहे, त्याच्यानंतर क्यू आहे, त्याच्यानंतर क्यू डॅश. बघा एन जो आहे ना, एन मधले सगळे घटक डब्ल्यू मध्ये आहेत का? आपण उपसंच बघितलं होतं बघा पहिल्या धड्यामध्ये संच मध्ये. एन हा डब्ल्यू चा उपसंच आहे का? एन मधले सगळे घटक डब्ल्यू मध्ये आहेत. एन मध्ये 1 2 3 येतात. डब्ल्यू मध्ये 0 1 2 3 येतात. आय मध्ये सगळ्या धन आणि सगळ्या ऋण येतात. क्यू मध्ये पीछे क्यू स्वरूपातल्या सगळ्या येतात. एन मधले सगळे घटक डब्ल्यू मध्ये आहेत का? येस मॅम म्हणजे एन ला डब्ल्यू चा काय म्हणायचं? उपसंच आहे. एन हा डब्ल्यू चा काय आहे? उपसंच. उपसंच. डब्ल्यू मधले सगळे घटक आय मध्ये येतात का? येस मॅम. येस मॅम म्हणजे एन डब्ल्यू चा आहे तर एन आय चा पण होऊ शकतो, डब्ल्यू पण आय चा होऊ शकतो उपसंच. बरोबर आहे? आय मधले सगळे घटक क्यू मध्ये येतात का? नो मॅम नो मॅम. आय मधले सगळे घटक क्यू मध्ये येतात. कारण क्यू म्हणजे काय आहे? क्यू म्हणजे अशा सगळ्या संख्या ज्या आपण अंश छेदाच्या रूपात लिहू शकतो. फक्त क्यू शून्य नाही पाहिजे. मग इथे आय मधल्या सगळ्या संख्या क्यू मध्ये पण येतात कारण आय मधल्या सगळ्या संख्यांचा छेद किती आहे? क्यू शून्य नाही पाहिजे, 1 चालतो. बघा आय मध्ये जेवढ्या पण संख्या आहेत पूर्णांक संख्यांच्या संचामध्ये जेवढ्या पण संख्या आहेत त्यांचा छेद 1 आहे आणि क्यू मध्ये त्यांना येण्यासाठी छेद 0 नाही पाहिजे. 0 व्यतिरिक्त काही चालतं म्हणजे 1 पण चालेल ना. आय मध्ये जसं मी मगाशी सांगितलं 3 ही संख्या आय मध्ये. पूर्णांक संख्यांमध्ये 3 संख्या आहे की नाही? 3 येस मॅम पूर्णांक. येस मॅम मग ती क्यू मध्ये येईल का? क्यू मध्ये येऊ शकते का? येस मॅम येस येणार. मॅम. बघा कारण क्यू ची व्याख्या काय आहे? क्यू संच कशाचा आहे? तर क्यू संच अशा संख्यांचा आहे ज्या आपण अंश आणि छेदाच्या रूपात लिहू शकतो. फक्त एवढेच अट आहे की छेद 0 नाही पाहिजे, क्यू 0 नाही पाहिजे. बघा 3 ही संख्या पण अंश छेदाच्या रूपात लिहिता येते. 3/1. आपण तो 1 लिहत नाही पण तो छेदामध्ये असतो. मग 1 छेद चालणार आहे क्यू मध्ये येण्यासाठी. क्यू या संचात एंट्री मिळवण्यासाठी, क्यू या संचामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी अंश छेदाच्या रूपात असली पाहिजे संख्या आणि छेद 0 व्यतिरिक्त कोणताही चालेल, फक्त 0 नाही पाहिजे. म्हणजे आय मधल्या सगळ्या संख्या क्यू मध्ये येऊ शकतात का? आय मधल्या सगळ्या संख्या क्यू मध्ये येऊ शकतात का? येस येणार. सगळ्या संख्या येणार कारण त्या सगळ्या संख्यांचा छेद जो आहे तो किती आहे? 1. त्यामुळे त्या क्यू मध्ये येणार. क्यू मध्ये आणखी अशा पण सगळ्या संख्या येणार 5/2, ऋण 7/3 ज्यांना आय मध्ये जागा नव्हती.
बघा ही जी 502 आहे ती आय मध्ये नाही येणार, पण क्यू मध्ये तिला जागा आहे 502 ला, आहे की नाही? 502 ला क्यू मध्ये छेद 2 आहे, छेद 2 चालतो. आय मध्ये ती नाही येणार, 502 ही आय मध्ये नाही येणार. कन्फ्युजन आहे. 502 ला कुठे जागा आहे? एन मध्ये आहे 502 या संख्येला जागा. 502 नो मॅम. No, ma'am. आहे 502 एन मध्ये. नो मॅम. एन मध्ये येऊ शकते. डब्ल्यू मध्ये, नो मॅम. आय मध्ये नो मॅम. No, ma'am. नाही. मग ती डायरेक्ट कुठे येणार? Q. क्यू मध्ये. तिला डायरेक्ट क्यू मध्ये जागा आहे. कारण अंशछेदाच्या रूपातल्या ज्या संख्या आहेत त्या सगळ्या क्यू मध्ये येणार. आता ऋण 3 म्हटलं तर ऋण 3 एन मध्ये येतील का? ऋण 3 ना फक्त. ऋण 3 एन चा घटक आहेत की नाही? ऋण आहे. 3 एन 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 मध्ये एन एन नैसर्गिक संख्या नो. एन मध्ये ऋण 3 एन मध्ये कसं असणार? एन मध्ये ऋण संख्या कुठे? डब्ल्यू मध्ये आहे ऋण 3. नो मॅम. ऋण 3 कुठे येणार? आय मध्ये येणार आणि क्यू मध्ये. क्यू मध्ये. Q मध्ये. म्हणजे तुम्ही जर बघितलं ना, म्हणजे मला काय सांगायचं माहितीये का, या पहिल्या 4 संचामध्ये एन, डब्ल्यू, आय आणि क्यू. एन हा डब्ल्यूचा उपसंच आहे, डब्ल्यू आय चा, आणि आय क्यू चा आहे. कारण आय मधले सगळे घटक कशामध्ये येतात? क्यू मध्ये येतात. क्यू मध्ये. म्हणून आय हा क्यू चा उपसंच आहे. म्हणजे या 4 मध्ये बघायला गेलात तर सगळ्यात मोठा संच कोणता आहे? या पहिल्या 4 मध्ये एन, डब्ल्यू, आय आणि क्यू मध्ये सगळ्यात मोठा संच कोणता आहे? आय. क्यू. क्यू मध्ये बघा ना, आय पण येतो पूर्ण, आणि त्याच्या व्यतिरिक्त अशा पण तर संख्या येतात ना, 502, 703, अशा पण तर संख्या क्यू मध्ये येतात. येस मॅम. या आय Yes, मध्ये ma'am. येतात का? यांना आय मध्ये जागा आहे का? 502 ला, ऋण 703 ला नो मॅम. आय मध्ये जागा आहे का? नाही. आय सगळ्याच्या सगळा आय क्यू मध्ये येतो, आणि त्याच्या व्यतिरिक्त ह्या अशा पण संख्या क्यू मध्ये येतात. म्हणजे याचा अर्थ मोठा कोण आहे? क्यू. 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 कारण आय पूर्णच्या पूर्ण क्यू चा उपसंच आहे. आय पण क्यू चा उपसंच आहे. मग ज्याचा उपसंच आहे याचा अर्थ तो मोठा आहे ना. जसं आपला समजा तुमचा जिल्हा आहे तो महाराष्ट्रात येतो, महाराष्ट्र आपला भारत देशात येतो है ना. मग याचा अर्थ भारत देश हा सगळ्यात मोठा संच आहे. तसा एन डब्ल्यू चा उपसंच आहे, डब्ल्यू आय चा आहे, आय क्यू चा आहे. याचा अर्थ या चौघांमध्ये सगळ्यात मोठा संच कोणता आहे? क्यू. क्यू. क्यू आहे. म्हणजे परिमेय संख्यांचा संच. ठीक आहे. आणि हा जो क्यू डॅश आहे हा अपरिमेय संख्यांचा संच. बघा, परिमेय आणि अपरिमेय तुम्ही बोलाल हे 4 उपसंच आहे, तर क्यू पण क्यू डॅशचा उपसंच आहे, तर अजिबात नाही. क्यू मधला कोणताच घटक क्यू डॅश मध्ये येत नाही. क्यू आणि क्यू डॅश हे पूर्णपणे वेगळे संच आहेत. म्हणजे त्यांचं जर तुम्ही छेदसंच बघायला गेलात, म्हणजे दोघांमध्ये काहीच कॉमन नाही. परस्पर तुम्हाला आणखी कोणते संच आहेत ते ज्यांच्यामध्ये एकही घटक सारखा नसतो, पूर्णपणे वेगळे संच. बघा, तुम्ही जर वेन आकृती काढलीत या संचांची तर कशी येते माहिती आहे? सगळ्यात छोटा जो हा संच आहे हा कोणता आहे? एन आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा मोठा जो आहे हा कोणता आहे? हा डब्ल्यू आहे. ठीक आहे, कळते का? त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा मोठा कोणता आहे? हे आता एकमेकांचे उपसंच आहेत म्हणून एकमेकांच्या आत काढायचे. म्हणजे एन हा डब्ल्यू चा उपसंच आहे म्हणून एन डब्ल्यू च्या आत येणार, इथे आय येणार. आणि त्याच्यानंतर हा जो आहे हा कोणता येणार? क्यू येणार. क्यू.
पण क्यू डॅश जर तुम्ही काढला ना तर क्यू डॅश हा क्यू पेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. म्हणजे एकही असं पण नाही तुम्ही काढू शकत, असं पण नाही काढू शकत, पूर्णपणे वेगळा. या संचांना काहीतरी म्हणतात त्या पूर्णपणे वेगळे असतात. काय म्हणतात? तुम्ही संच धडा जर शिकला असाल विभिन्न संच. तर त्याच्यामध्ये हा विभिन्न संच. काय संच? विभिन्न संच. हा विभक्त. विभक्त की विभिन्न काय आहे? विभिन्न. शब्द आहे मराठी मधला आठवत नाही. ज्यांचा छेद संच हा रिक्त संच असतो, म्हणजे त्यांच्यामध्ये काही सामायिक नसतं, पूर्णपणे वेगळे संच, विभिन्न संच असू शकतो. असे आपण, तुम्हाला कळते का? संच कळले पाहिजे हे सगळे, तर मग तुम्हाला वास्तव संख्या कळेल. कारण आपल्या धड्याचं नाव वास्तव संख्या आहे. सगळ्यात मोठा संच हा चौघांमध्ये क्यू आहे. क्यू आहे. आणि या कारण क्यू आणि क्यू डॅश या परस्पर पूर्णपणे विभिन्न संच, म्हणजे त्यांच्यामध्ये काही सारखं नाही. कारण परिमेय संख्यांमध्ये आपण बघितलं, परिमेय संख्या म्हणजे काय, मगाशी एक व्याख्या आणखी एक तुम्हाला सांगितली की परिमेय संख्या म्हणजे ज्यांचं दशांश रूप खंडित किंवा अखंडित आवर्ती असतं त्या परिमेय. आणि अपरिमेय म्हणजे पूर्णपणे वेगळं, ज्यांचं दशांश रूप अखंडित अनावर्ती असतो. मग हा क्यू डॅश आहे, म्हणजे अपरिमेय संख्यांचा संच. आणि या दोन्ही प्रकारच्या संख्या मिळून दोन्हीचा जे संयोग संच आहे, म्हणजे परिमेय आणि अपरिमेय, या दोन्ही संख्यांचा जो संयोग संच आहे, संयोग संच कळतो, दोन्हीचे एकत्र करायचे. ऍक्च्युली क्यू आणि क्यू डॅश पूर्णपणे वेगळे आहेत, पण त्यांना सगळ्यांना मिळवलं की जो सगळ्यात मोठा संख्यांचा संच तयार होतो, तो कोणता आहे? जे आपल्या धड्याचं नाव आहे. काय आपल्या धड्याचं नाव? वास्तव संख्या. वास्तव संख्यांचा संच, वास्तव रियल संख्या. नंबर्स. म्हणजे परिमेय आणि अपरिमेय यांचा संयोग संच म्हणजे वास्तव संख्या असतो. कळलं सगळ्यांना? वास्तव संख्या येस मॅम. येस मॅम. एकदम क्लिअर झालं. वास्तव संख्या काय, परिमेय काय, अपरिमेय काय, आपल्याला माहित पाहिजे. वास्तव Yes, संख्या काय, वेन आकृती काढायला सांगितली तर अशी आहे. आता फक्त तुम्हाला होमवर्क काय करायचं आहे, खूप सोपं आहे, काय नाही, फक्त तुम्हाला भागाकार करायचा आहे. आणि भागाकार करून तो जो भागाकार आहे तो खंडित आहे, अखंडित आवर्ती आहे, ते फक्त लिहायचंय. बघ, खालील पैकी येतं ना भागाकार सगळ्यांना? येस मॅम. दशांश रूपात भागाकार करायचा, म्हणजे दशांश चिन्हात पुढे संख्या बघायची. खालीलपैकी कोणत्या परिमेय संख्यांचे दशांश रूप खंडित असेल आणि कोणत्या संख्येचं दशांश रूप अखंड आवर्ती असेल? जो भागाकार संपला तो खंडित, जिथे बाकी तुम्हाला शून्य मिळाली, ते दशांश रूप कसं असणार आहे? खंडित. जिथे बाकी शून्य मिळाली, खंडित. मग भागाकार करा, भागाकार करून तुम्हाला कळेल की बाकी शून्य येते का, किंवा काही भागाकारांमध्ये तुम्हाला एखादी संख्या किंवा संख्येचा गट पुन्हा पुन्हा येईल, बाकी शून्य नाही मिळणार कधीच, भागाकार वाढतच जाणार, पण वरती तुम्हाला एखादी संख्या किंवा संख्येचा गट पुन्हा पुन्हा मिळेल. तर मग ते जे दशांश रूप असणार आहे ते कसं असणार आहे? जर तुम्हाला पुन्हा पुन्हा एखादी संख्या किंवा एखाद्या संख्येचा गट पुन्हा पुन्हा मिळाला तर तो भागाकार कसा असणार आहे? अखंडित आवर्ती. अखंडित आवर्ती. येईल तुम्हाला हे? येईल का? पहिला प्रश्न सोडवाल? Yes, राहील ma'am. तर पुढच्या वेळेला आपण शिकू. दुसरा पण तुम्हाला सेम तसंच करायचं आहे, भागाकार. फक्त तुम्हाला एवढं सांगितलं की दशांश रूपात लिहा, फक्त तिचं दशांश रूप लिहायचं, बाकी खंडित आहे की अखंडित आवर्ती आहे ते लिहायचं नाहीये, फक्त भागाकार करून दशांश रूपात लिहायचं. एखादी आवर्ती तुम्हाला जर आलं, जसं इथे आता समजा तुम्हाला 11 भागाकार आपण जर केला, 11 ने 2 ला भागला
पहिल्या शून्याचा भाग. ऐंशी आहे. दोन आहे. बरोबर आहे का फक्त बघा माझं बघा. ते परत 11 एके 11 आहे. परत शून्य परत वरती 11 8 88. इथे काय दिसते तुम्हाला? परत 2 राहणार, परत शून्य, परत 1 11 एके 11. म्हणजे काय होते बघा इथे? संख्या परत 11 एके 11. कोणती संख्या रिपीट होते परत परत येते? 1 आणि 1 8 1 8 1 8 परत परत येणार. हा, तर तुम्ही लिहिताना इथे 2/11 दशांश रूप कसं लिहायचं? 0.चिन्ह देऊन 1 8 1 8 न लिहिता 1 8 वर काय करा? वरती काय द्यायची? एक बारकी रेष. रेष द्यायची. हा, रेष दिली याचा अर्थ आपण समजून जायचं. आपल्याला 1 8 1 8 1 8 असं लिहिण्याची गरज नाही. वरती आपण रेष दिली याचा अर्थ तो अखंडित आवर्ती आहे. नुसतं तुम्ही असं लिहिलं तर ते चूक होणार. नुसतं 0.18 लिहिलं तरी पण चूक आहे. कारण 0.18 लिहिता याचा अर्थ हा खंडित झाला भागाकार, म्हणजे संपणार आहे. पण खंडित नाहीये ना हा भागाकार, आवर्ती आहे. म्हणजे तुम्हाला 1 8 वर रेष देणं कंपल्सरी आहे. कळलं? ओके कराल मॅम. दोन्ही गणित? दोन्ही हे पहिले 2 प्रश्न सोडवायचे. सराव संच 2.1. ठीक आहे. Yes, ma'am. ठीक आहे, आपली वेळ संपली. नाईट. सगळ्यांनी होमवर्क करायचा. येस मॅम. Ma'am, good night. बाय मॅम. बाय. गुड नाईट मॅम. गुड नाईट.